सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणातून खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना लक्ष केलं आहे। मेळाव्यात रयत विकास आघाडीचे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमच्यावर शेतकरी विरोधी असल्याची टीका करणारे जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेनं भाजपला सत्ता दिली असल्याचं विसरत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टींचं नाव न घेता इस्लामपूरमधल्या शेतकरी मेळाव्यात लगावला। तर आघाडी सरकारनं 15 वर्षात गाळ केला म्हणून तो काढायची वेळ आमच्यावर आल्याचा टोला त्यांनी जयंत पाटलांना लगावला। जयंतराव पाटील सभागृहामध्ये म्हणाले, या मुख्यमंत्र्याला काही कामच नाही, हा सकाळी उठला की गाळ काढण्याकरता जातो, हा दुपारी उठला की गाळ काढण्याकरता जातो, हा संध्याकाळ झाली की गाळ काढण्याकरता जातो। आता मी करू काय? 15 वर्ष यांनी एवढा गाळ करून ठेवला, तो काढण्याशिवाय मला काही पर्याय आहे का? यांनी केलेला गाळ याच्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे। तर आपल्याला कोणी खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करणार असेल तर कसदार शेतकरी असलेले आपल्याला केव्हा आणि कशी पेरणी करायचं हे चांगलं समजतं असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता खासदार राजू शेट्टी यांना दिला। तर जयंत पाटलांचं नाव न घेता भाजपमध्ये येणाऱ्या कटाप्पाला सावधानता बाळगूनच पक्षात प्रवेश द्या असा इशारा सदाभाऊंनी मुख्यमंत्र्यांना दिला। तर कोण मला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या नजरेतनं बघून जर माझ्यावर आक्षेप घेत असेल, मला कोण जर खलनायक बनवत असेल, मला कोण जर विलन बनवत असेल, तर ध्यानात ठेवा, मी सुद्धा कसदार शेतकऱ्याचा पोरगा आहे। मला सुद्धा नांगर धरता येतो, मला सुद्धा पहिलं झुकता येतात, मला सुद्धा पेरणी करता येते, फक्त मी पेरणी घाट आल्यावर करतो। या तालुक्यातले नेते सभागृहामध्ये कट्टाप्पा कोण म्हणून बोलून गेले, मोठी बातमी घातली। मुख्यमंत्री सांगतील कट्टाप्पा कोण आहे, कारण मी काय बाहुबली पिक्चर बघितलं नाही, कारण त्यांना बाहुबली पिक्चर बघायचा नाद नाही आहे। पण मी मुख्यमंत्री साहेबांना सावध करतो, तो कट्टाप्पा पुढच्या वेळी आपल्याकडेच येणार आहे, फक्त घेताना तपासून घ्या। दरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।